उल्हवेनोड येथे ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच उल्हवेनोड वाढते शहर झाले असल्याने नागरिकांच्या सेवेसाठी उद्योजक प्रकाश खोपकर, डॉक्टर तेजस खोपकर, डॉक्टर पूर्वा खोपकर, श्री प्रणव खोपकर यांच्या संयुक्त विद्यमानाने उल्हवेनोड येथे ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार भरतशेठ गोगावले, काँग्रेस नेते महेंद्रशेठ घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आज एक आनंदमय सोहळ्याला आपण सर्व उपस्थित आहोत। ग्रेसवेल हॉस्पिटल आणि याचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं ते या देशाचे माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब, या विभागाचे आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर, माझे सहकारी महेंद्रशेठ घरत, त्याचप्रमाणे आमच्या अपोलो डॉक्टरचे सन्माननीय डॉक्टर आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांच्यामुळे आज एवढे भव्य दिव्य हॉस्पिटलची इमारत उभी राहिलेली आहे ते आमचे सहकारी मित्र सन्माननीय प्रकाशजी खोपकर साहेब। मुलांची जरी मेहनत असली, त्यांनी जरी हॉस्पिटल उभं केलं असलं तरी जर प्रकाश खोपकर यांची परिश्रम, यांनी केलेलं काम, केलेलं कार्य, प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द, एकाग्रता आणि याच्या पाठीमागे असणारी त्यांची ही सर्व तपश्चर्या आज आपल्याला कामी आलेली आहे। त्यांची जरी मुलं सुना सर्व सुशिक्षित होऊन आज या स्थितीमध्ये आले असले तरी पण यांचं खरं श्रेय त्यांच्या आईवडिलांना दिलं जातं असं मला वाटतं आहे। आणि म्हणून करता डॉक्टर मंडळी तुम्हाला आमच्या शुभेच्छा तर राहतीलच, परंतु कपिल पाटील साहेब आणि रामशेठ प्रकाश खोपकर हे आमचे गावले, महाड तालुक्याचे सुपुत्र आणि आमचे गावले असल्या कारणाने निमंत्रण दिल्यानंतर सर्वच कामं बाजूला ठेवून आम्ही आज ठरवलं आणि त्यानंतर तुमची नावं कळली की तुम्ही म्हणजे येत आहे। आमच्या गावातल्या आमच्या माणसाचं हॉस्पिटल आज या उल्हासारख्या मोठ्या शहरामध्ये सुरू होत आहे, त्याच्यापेक्षा दुसरा आनंद तो काय असू शकतो। इतर बरेचशा मान्यवरांची हॉस्पिटल आहे, दवाखाने सगळे आहेत, परंतु आमचा एक अगदी सामान्याचा सामान्य माणूस आज या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। एका ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये राहणारे आमचे प्रकाश खोपकर एक अधिकारी म्हणून त्यांनी सुरुवात केली व्हिडिओ, आणि नंतर पाटील साहेब आपल्याकडं हे म्हणून त्यांनी काम पाहिलं की आम्हाला वारंवार संपर्कामध्ये असायचे, दिल्ली असो कुठेही असो, आणि ठीक आहे जे काय मेहनत आहे त्याचं फळ तर मिळालेलं आहे। त्यांच्या मुलांना आमचा सल्ला राहील की आपल्या वडिलांनी केलेली मेहनत तर आपण त्यांचं नाव कसं पुढं आणखी वाढवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे। येणारा सामान्यातला सामान्य गरीब जरी पेशंट असला तरी त्याला आपला माणूस समजून त्याच्यावरती ट्रीटमेंट करून तो इथून जाऊन पुढच्या 10 लोकांना तरी सांगायला पाहिजे की ग्रेसवेलची आम्हाला ट्रीटमेंट चांगली आहे, आम्हाला तिथं गेल्यानंतर आजार वर खाली थोडंफार काय असेल
पैशाच्या बाबतीत ते पण कमी गेलं तरी चालतं, त्याच्या इतके दुसरे आशीर्वाद कुठे मिळू शकत नाही आहेत. आणि म्हणून करता आज आम्हाला कल्पना आहे गरीब लोकांना मोठे आजार परवडत नाही आहेत. म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने जे काय मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमधून आम्ही जे काय निधी देतो गरीबातल्या गरीब लोकांना अगदी 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत. त्यानंतर आता महात्मा ज्योतिबा फुले ही 5 लाखाची योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केली. आणि टोटल म्हणजे कोणी असं नका, टाटा, बिर्ला, अंबानी कोणी असेल सगळ्यांचंही कार्ड नाही काय नाही, सगळ्यांना गोरगरीब सगळ्यांना ही योजना लागू आहे. आणि त्यासाठी त्याचा लाभ बरेचसे घेत आहेत. मला जरा पुढं मिटिंगला जायचं आहे, पार्टीची मिटिंग आहे 7 वाजता आणि मुंबईला पोहोचायचं आहे. म्हणून मी पाटील सर आपलं आणि आमचे ठाकूर आपली परवानगी घेतो. पुन्हा एकदा माझ्या रायगडच्या वतीने आणि माझ्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज या उर्वे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये आज एक आमच्या गाववाल्यांचं हॉस्पिटल आम्ही अभिमानाने सांगूया. जर कोणाला कधी काय तसाच आजारपणा आला तर क्रायस्टल हॉस्पिटलला आपण जावं अशी आम्ही विनंती करूया आणि आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी कार्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माझ्याकडे ॲडिशनल PS असलेले प्रकाश खोपकर यांचे सुपुत्र तेजस खोपकर आणि पूर्वा खोपकर यांनी ग्रेसवेल हेवी स्पेटचं हॉस्पिटल उल्वा नोडलमध्ये आज सुरू केलेलं आहे. त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर होते. अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. निश्चितपणाने या परिसरातील लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा स्वस्त दरात आणि चांगल्या देण्याच्यासाठी खोपकर फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करणार आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. दवाखाना एखाद्याने हॉस्पिटल उघडलं की ते हॉस्पिटल फार महागडा आहे अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ नये याच्यासाठी ट्रस्टची व्यवस्था आधीच केली. सर्वसामान्य माणसाला आपुलकीने हे माझं हॉस्पिटल आहे, मी इथं गेल्यानंतर माझा उपचार कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा होईल अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निश्चितपणाने येईल. मी तेजस खोपकर, पूर्वा खोपकर यांना शुभेच्छा देताना सांगितलेलं आहे की जशी लोकसंख्या ह्या उल्वा नोडलची वाढते, 4-4.5 लाख 2 वर्षामध्ये इथली लोकसंख्या होईल, तशी हे 20 बेडचं हॉस्पिटल आहे. येणाऱ्या काळामध्ये हे 200 बेडचं कसं होईल याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे की त्यांच्या हाताला गुण येऊन येणारा प्रत्येक पेशंट हा चांगल्या स्थितीतून यांच्या हॉस्पिटलमधून सुखरूप घरी जावा अशा प्रकारच्याही शुभेच्छा दिलेल्या. मी डॉक्टर पूर्वा खोपकर आहे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन. माझा 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही जसं तुम्हाला माहिती आहे गायनॅक म्हणजे आपण लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम मॅक्झिमम बघतो. प्रसूती असून दे, महिन्यावारी असून दे का काही असून दे, त्याच्यावरती आपण मॅक्झिमम आपल्याला जेवढे चांगले त्यांना सुविधा देता येतील ते आपण या हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करू कमीत कमी दरात देण्याचे. ते एक झालं. वरतून आपल्याकडे OT आपण इथे ठेवली आहे, एक ICU रूम ठेवली आहे, डिलिव्हरी रूम ठेवली आहे, प्लस प्रायव्हसीसाठी स्पेशल रूम्स ठेवले आहेत. हे सगळं आपण पेशंटचं हित मॅक्झिमम आपण त्यांना कसं देऊ शकू या उद्देशाने प्लॅन करून केलेलं आहे. पेशंटचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉक्टर्सही आपण ठेवले आहेत, जसे कार्डिओलॉजिस्ट बोला किंवा सर्व फिजिशियन आहेतच, पण कार्डिओलॉजिस्ट, नंतर नेफ्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट हे सगळेही आपल्याकडे व्हिजिटिंग आपण ठेवलेले आहेत. हे हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात पहिलं उद्देश हे होतं की कुठे ना कुठे आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती की बाबा मुलांनी थोडंसं मोठं व्हावं, त्यांचं स्वतःचं काहीतरी पायावरती उभं राहून त्यांनी एक छोटंसं हॉस्पिटल उभं राहावं. आणि त्या दिशेने आम्ही घेतलेला हा पहिला स्टोन आहे. आम्हाला सोशल सेवेचं पण मनामध्ये होतं, त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास एक जासई म्हणून एक जागा आहे, तिथे जिजामाता हॉस्पिटल आहे, ट्रस्टतर्फे आम्ही ते चालवण्यात घेतो आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्या लवकरात लवकर चालू करून आम्हाला तिथे सेवा द्यायच्या आहेत. हे जे हॉस्पिटल आहे ग्रेसवेल हॉस्पिटल उल्वे, याच्यामध्ये आम्ही इथे जे काही पेशंट आहेत त्यांना कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही,
पण त्यांना थोडंफार चांगल्या सुविधा पाहिजे. ज्यांच्याकडे मेडिक्लेमच्या फॅसिलिटीज आहेत, ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे, त्यांना मेडिक्लेम थ्रू त्यांना जे काही त्यांची ट्रीटमेंट आहे ती करायची आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही इथे सेवा दिलेली आहे. स्पेशल रूम्स त्यांच्यासाठी काढलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना अपोलो सारखी ॲटलिस्ट सर्व्हिस भेटेल, ट्रीटमेंट भेटेल, आणि ते पण त्यांच्या पॉकेटला परवडणारी असणार आहे. आमच्या इथे बरेचसे व्हिजिटिंग फिजिशियन्स, व्हिजिटिंग सर्जन्स असणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम, भले तो सर्जरी रिलेटेड असेल, मेडिसिन रिलेटेड असेल, त्याला ट्रीट करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये असेल. आमचा हा हेतू आहे. नेते मंडळींना इन्व्हाइट करण्याचं प्रमुख कारण हे होतं की त्यांचे कुठे ना कुठे आमच्या परिवाराशी संबंध पारिवारिक दृष्टीने असतील, त्याच्या जे आलेले आहे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं, आणि त्यांच्या मार्फत इकडची जी जनता आहे, त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट केलेलं. आणि त्यांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला खूप शुभेच्छा दिल्यात पुढील वाटचालीसाठी. आणि एवढं पण त्यांनी सांगितलंय की सामाजिक सेवेची जाण ही नेहमी ठेवून पुढे कार्य करावं. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये सुरुवातीपासून आहे, आणि मी ते अजून उलट त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स झालं होतं की बाबा एवढ्या मोठ्या लोकांचा जर आपल्याला सपोर्ट असेल सामाजिक सेवेसाठी, तर आपण नक्कीच करू शकतो. इथे आलेल्या लोकांना जसं त्यांनी सांगितलेलं की बाबा कुठलाही पेशंट किती गरीब असो, त्याला सेवा ही एकच लेवलची असली पाहिजे. भले तो खूप जास्त श्रीमंत असेल किंवा खूप जास्त गरीब असेल, त्याला जेवढ्या रेटमध्ये परवडत असेल तेवढं त्यांनी ते द्यावं. त्याच्याबद्दल आम्ही कुठेही काही त्यांच्यामध्ये त्यांना जसं जमेल तसं आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी कुठले कुठले डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असतात? या ठिकाणी मी स्वतः फिजिशियन, मॅडम गायनेकोलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, पेडियाट्रिशियन आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, न्यूरोसर्जन आहेत, युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, डर्मॅटोलॉजिस्ट आणि हिमॅटोलॉजिस्ट, अशी वास्ट सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ते पण त्यांना परवडणार आहे.